कारण मराठवाड्यातून मोठी बातमी येते, पंकजा मुंडे 3000 मतांनी पिछाडीवर आहेत। पंकजा मुंडे 3000 मतांनी पिछाडीवर। मगाची पिछाडी ही वाढलेली आहे। 1900 ची मगाची पिछाडी होती आणि आता ती 3000 झालेली आहे। मला वाटतं हा सलग मोठा धक्का पंकजा मुंडेंना 2-3 फेऱ्यांमध्ये लागलेला आहे। पुढचा अर्धा तास क्रुशियल असणार आहे पंकजा मुंडेंसाठी। जर का ही अशाच आकडा वाढत गेला तर पंकजा मुंडेंसाठी चित्र जरा वेगळं असू शकतं। बारामती मधलं चित्र सुद्धा आपल्याला बघायला लागेल, कारण मगाशी 6500ची सुप्रिया सुळे यांना आघाडी होती। त्यामुळे बारामतीमध्ये काय चित्र आहे, कायम राहिलंय का बदललंय का हे बघायला लागणार आहे। पंकजा मुंडे 3000 मतांनी पिछाडीवरती आहेत। एक्झिट पोल पंकजा मुंडे यांचं विजय दाखवत होते, मात्र सोपी लढाई नव्हती त्यांच्यासाठी। देशाच्या पातळीला पुन्हा एकदा एनडीएची आघाडी 280 जागा आणि इंडिया 224 वर। बिहारमध्ये इंडिया 24 आणि इंडिया 9 जागांवर आघाडीवर आहे। नितीश कुमारांचा सगळा पलटुरामगिरी होऊन सुद्धा तिकडे एनडीएला मात्र त्यांचा बेस दिसतोय। भाजपचा त्याचाच फटका कदाचित बसलेला असावा एनडीएला। नितीश कुमार यांची पलटुरामगिरी जी झालेली आहे त्याचा फटका, त्याचा फायदा भाजपला झालेला असावा कदाचित। त्याचा फायदा दिसतोय। मोदींचा चेहरा हा अजूनही महत्त्वाचा मुद्दा आहे।